उन्हाळा लागला की आपण कैरीचं लोणचं, कैरीचा गुळ आंबा, कैरीचा साखर आंबा आपण करत असतो. कैरीचं पन्हं. तसंच मी तुम्हाला आज कैरीचा गुळ आंबा दाखवणार आहे. तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी चार कैऱ्या घेतलेल्या आहे. हे स्वच्छ पहिल्यांदा पाण्याने धुवून घेतल्या होत्या. त्याचे वरचे साल काढून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने साल काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेले आहे. आता हे किसणीने चांगलं व्यवस्थित किसून घ्यायचं. इथं आपल्या सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहे. इथं मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. इथे 1 चमचाभर मी साजूक तूप टाकते. इथे मी 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तर थोडासा इथं फ्राय करून घ्यायचा. तुपामध्ये चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. तुपामध्ये चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे लवंग आणि दालचिनी. आता त्याचे टाकायची किसलेली कैरी. साधारण 5 मिनिटं चांगला तुपामध्ये आपला किसलेली कैरी परतून घ्यायची. इथं आपली कैरी चांगली व्यवस्थित तुपामध्ये परतून झालेली आहे. त्याच्यात गूळ टाकायचा. गूळ तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे टाकू शकता. जर समजा साधारण 2 ते 3 वाट्याचं समजा किसलेली कैरी असली तर त्याला 1.5 वाट्या टाकायची. कारण काही वेळेस कैरी जास्त आंबट असते तर आपल्याला गूळसुद्धा जास्त लागतो. घेताना आपण आंबट कैरी घ्यायचीच नाही शक्यतो करून. हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यावर साधारण 5 मिनिटं झाकण ठेवायचं. म्हणजे आपली कैरी त्या गुळाच्या पाकामध्ये चांगली व्यवस्थित शिजली जाते. इथे 5 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघू. वाव, जबरदस्त. आता मी इथे 1 छोटा चमचा वेलची पूड टाकत आहे. चांगलं व्यवस्थित परत हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा किती सुरेख आलेला आहे. मी तर काळ्या कलरचा गूळ वापरला होता. काळ्या कलरचा गूळ कसा पौष्टिक असतो, त्यामुळे मी कुठला पण पदार्थ करते ना गुळाचा तर तो काळ्या कलरचा गूळ वापरते. तर गॅस बंद करायचा. इथं आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथं आपला गुळ आंबा चांगला थंडगार झालेला आहे. आता हा एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. तुम्ही बघू शकता आपला परफेक्ट असा गुळ आंबा झाला आहे. आणि मी काचेच्या बरणीसुद्धा भरून ठेवलेला आहे. हा कंप्लीट 1 वर्षभर टिकतो हा गुळ आंबा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईबर, शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये. टाटा, बाय बाय.